नमस्कार. तुम्ही पाहताय ट्रू व्हॉइस मराठी. गुन्हेगार कितीही शातीर असला तरी तो निसर्गाचा एक नियम विसरतो. गुन्हा कितीही परफेक्ट असला तरी तो छोटासा पुरावा मागे सोडतोच. 11 वर्ष पोलीस ज्याला मृत समजत होते तो दुसऱ्या राज्यात राजासारखं आयुष्य जगत होता. पण एका क्रिकेट मॅचने या खुनी मॅनेजरचा असा खेळ खल्लास केला की ऐकून तुमचेही डोळे विस्फारतील. पहा आजची ही विशेष क्राईम फाईल. ही थरारक गोष्ट सुरू होते कोकणातल्या चिपळूण शहरात 2001 सालात. विश्वनाथ पाटील हे नाव त्या भागात खूप मोठं होतं. त्यांची पाटील फायनान्स नावाची कंपनी होती. विश्वनाथ स्वभावाने कडक पण व्यवहारात चोख होते. 7 जून 2001च्या सकाळी विश्वनाथ त्यांच्या घरी गडबडीत तयार होत होते. त्यांची पत्नी निशा विचारते, "कुठे निघालात एवढ्या सकाळी?" विश्वनाथ उत्तर देतात, "पुण्याला जातोय ग. दुबईची एक मोठी पार्टी येणार आहे. त्यांच्यासोबत नवीन प्रोजेक्टची डील फायनल करायची आहे. सोबत विनायकला मॅनेजरला घेतोय." विश्वनाथ पाटील आणि त्यांचा मॅनेजर विनायक शेट्टी पांढऱ्या अँबॅसेडर गाडीतून पुण्याच्या दिशेने निघाले. पण 9 जून उजाडला तरी साहेबांचा पत्ता नव्हता. फोन लावल्यावर तो कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर येत होता. निशा घाबरली. तिने विनायकच्या घरी फोन केला तर त्याची पत्नी म्हणाली, "तेही परत आले नाहीत." अखेर निशाने चिपळूण पोलीस ठाणे गाठले. 2 दिवसांनी 11 जूनला मुंबई-गोवा हायवेवर खेडजवळ एका दरीत गुराख्याला प्रचंड दुर्गंधी आली. पोलिसांनी तिथे जाऊन पाहिलं तर एका माणसाचा सडलेला मृतदेह पडला होता. पावसाळ्याचे दिवस असल्याने शरीर इतकं फुगलं होतं की चेहरा ओळखणं अशक्य होतं. इन्स्पेक्टरने खिशात हात घातला तर काहीच मिळालं नाही. पण तेव्हाच त्यांची नजर शर्टच्या कॉलरवर गेली. तिथे एका टेलरचं लेबल होतं, सिंधुपुतूर 2376. पोलिसांनी या नंबरचा माग काढला आणि कळलं की हे कापड चिपळूणच्या विश्वनाथ पाटील यांच्यासाठी शिवलेलं होतं. विश्वनाथ यांचा खून झाला होता. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. गाडीत तिसरा माणूस होता, सुभाष. पोलिसांनी त्याला उचललं. सुभाषने रडत कबुली दिली, "साहेब, माझं काहीच चुकलं नाही. गाडीत विनायक आणि पाटील साहेबांचं पैशांच्या कमिशनवरून भांडण झालं." विनायकने गाडी थांबवली आणि मागून लोखंडी रॉड काढून साहेबांच्या डोक्यात 2-3 वार केले. साहेब जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात पडले. मग आम्ही प्रेत दरीत फेकलं आणि गाडी घेऊन पळालो. पोलिसांना खुनी माहीत होता, विनायक शेट्टी. पण विनायक तेव्हापासून गायब झाला होता. पोलिसांनी कर्नाटक, तमिळनाडूच्या कानाकोपऱ्यात छापे मारले, पण विनायकचा पत्ता लागला नाही. 10 वर्ष उलटली. विनायकच्या नावावर वॉन्टेडचा शिक्का बसला आणि ही केस फाईलमध्ये बंद झाली. सप्टेंबर 2012 मध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे नवीन SP रुजू झाले. त्यांनी आदेश दिला की ज्या केसेस सुटल्या नाहीत त्या पुन्हा उघडा. चिपळूणचे इन्स्पेक्टर समीर मोहिते यांनी पाटील खून प्रकरणाची फाईल बाहेर काढली. मोहितेंनी पूर्ण फाईल 3-4 वेळा वाचली. त्यांना एक लॉजिकल पॉइंट सापडला की एखादा माणूस 11 वर्ष गायब आहे तर त्याच्या बायकोने कधीच त्याची चौकशी का केली नाही? तिने पेन्शन किंवा डेथ सर्टिफिकेटसाठी अर्ज का केला नाही? इन्स्पेक्टर मोहितेंनी विनायकच्या कुटुंबावर नजर ठेवायला 2 तरुण कॉन्स्टेबल साध्या वेशात पाठवले. त्यांना कळलं की विनायकचा मुलगा आर्यन आता 18 वर्षांचा झाला असून तो उत्तम क्रिकेट खेळतो. तो भागातल्या प्रत्येक मोठ्या टुर्नामेंटला जातो. आमचे कॉन्स्टेबल क्रिकेट फॅन बनून त्याच्या टीममध्ये सामील झाले. एका मॅच दरम्यान आर्यन बॅटिंग करत होता आणि त्याचं किट बाहेर होतं. एका कॉन्स्टेबलने पाहिलं की आर्यनच्या बॅगमध्ये 2 महागडे स्मार्टफोन्स होते. रेकॉर्डप्रमाणे आर्यनकडे एकच जुना फोन होता. पोलिसांनी गुपचूप त्या दुसऱ्या फोनचा नंबर मिळवला. जेव्हा त्याचे कॉल डिटेल्स काढले तेव्हा इन्स्पेक्टर मोहिते चक्रावून गेले. त्या नंबरवर फक्त 2 महिन्यातून एकदा कॉल यायचा. पण तो कॉल लागला की अर्धा तास चालत असे. तो नंबर तमिळनाडूच्या ईरोड भागातील एका टावरच्या रेंजमध्ये होता. पोलीस टीम तमिळनाडूमध्ये पोहोचली. तिथे त्यांना कळलं की ईरोडच्या एका डोंगराळ भागात राज नावाचा एक व्यक्ती फार्म हाऊसवर राहतो. तो स्वतःची फायनान्स कंपनी चालवतो. पोलिसांनी तिथल्या स्थानिक लोकांशी गप्पा मारल्या. तेव्हा समजलं की राज हा खूप शिस्तप्रिय आहे, पण तो कोणाशी जास्त मिसळत नाही. ऑगस्ट 2014ची एक रात्र. पोलिसांनी त्या फार्म हाऊसच्या बाहेर सापळा रचला. सकाळी जसा तो माणूस बाहेर आला, इन्स्पेक्टर मोहितेंनी त्याला अडवलं. "काय विनायक शेट्टी, ओळखलं का?" तो माणूस घाबरला, पण त्याने नाटक केलं. "माझं नाव राज आहे, तुम्ही चुकीच्या माणसाला पकडलंय." पण जेव्हा पोलिसांनी त्याच्या मुलाचा आणि पत्नीचा फोटो दाखवला तेव्हा त्याचे पाय लटलट कापायला लागले. अखेर 11 वर्षांनी विनायकने कबुली दिली. विनायकने सांगितलं की खुनानंतर तो केरळला गेला. तिथे नाव बदलून एका डॉक्टरकडे नोकरी केली.
नंतर तमिळनाडूत येऊन राज फायनान्स नावाची कंपनी सुरू केली. तो इतका हुशार होता की वर्षातून फक्त एकदाच बायको मुलाला दुसऱ्या शहरातल्या एका हॉटेलमध्ये भेटायला बोलवायचा. त्याने मुलांना बजावलं होतं की मला फोन करायचा नाही, मीच 2 महिन्यातून एकदा नवीन सिमवरून फोन करीन. पण आर्यनने वडिलांशी बोलण्यासाठी तो फोन जपून ठेवला होता आणि एका क्रिकेट मॅचमध्ये तो पोलिसांच्या हाती लागला. 13 डिसेंबर 2021 रोजी कोर्टाने विनायक शेट्टीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर मित्रांनो, पाप कितीही लपवलं तरी ते समोर येतच. एका मुलाचं वडिलांबद्दलचं प्रेम आणि वडिलांनी केलेली एक छोटीशी चूक विनायकला जेलपर्यंत घेऊन गेली. तुम्हाला ही इन्व्हेस्टिगेशन कशी वाटली? कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच थरारक सत्यकथांसाठी आपल्या ट्रू व्हॉइस मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरक्षित रहा, सावध रहा. धन्यवाद.